नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न। या प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहीत होती हे मला कमेंट करून जरूर कळवा। प्रश्न क्रमांक 1, जागतिक मानक संस्था फिंचने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा वृद्धी दर अंदाज किती टक्के केला आहे? उत्तर 7.2%। प्रश्न क्रमांक 2, कोणत्या कंपनीने AI असिस्टंट मोबाईल ॲप जेमिनी भारतात लॉन्च केला आहे? उत्तर गूगल कंपनी। प्रश्न क्रमांक 2, इंटरनेट मूव्ही डेटाबेसने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2024 या वर्षातील भारताची सर्वात महागडी अभिनेत्री कोण ठरली आहे? उत्तर दीपिका पादुकोण। प्रश्न क्रमांक 4, आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतीय मसाल्याची निर्यात किती टक्क्याने वाढली आहे? उत्तर 17%। प्रश्न क्रमांक 5, आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतीय मसाल्याची निर्यात किती अब्ज डॉलरवर गेली आहे? उत्तर 4.46 अब्ज डॉलर। प्रश्न क्रमांक 6, कोणता देश जगातील सर्वात मोठा मसाले उत्पादक आणि निर्यातदार देश आहे? उत्तर भारत देश। प्रश्न क्रमांक 7, मर्सर संस्थेच्या 2024 वर्षाच्या अहवालानुसार भारतातील सर्वात महागडे शहर कोणते ठरले आहे? उत्तर मुंबई शहर। प्रश्न क्रमांक 8, महागड्या शहराच्या यादीत मुंबई जगात कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर 136 क्रमांक। प्रश्न क्रमांक 9, मर्सर संस्थेच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक महागडे शहर कोणते आहे? उत्तर हाँगकाँग शहर। प्रश्न क्रमांक 10, सिप्री या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार भारताकडे किती अण्वस्त्रे आहेत? उत्तर 172 अण्वस्त्रे। प्रश्न क्रमांक 11, सिप्री संस्थेच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक अण्वस्त्रे कोणत्या देशाकडे आहेत? उत्तर रशिया देश। प्रश्न क्रमांक 12, सिप्री संस्थेच्या अहवालानुसार जगात जानेवारी 2024 मध्ये किती क्षेपणास्त्रे होती? उत्तर 12,121। प्रश्न क्रमांक 13, कोणत्या देशाचा क्रिकेटपटू ट्रेंट बोल्टने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे? उत्तर न्यूझीलंड देश। प्रश्न क्रमांक 14, भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पावनुर्मी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? उत्तर सुवर्ण पदक। प्रश्न क्रमांक 15, नीरज चोप्राने किती मीटर भालाफेक करत पावनुर्मी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे? उत्तर 85.97 मीटर। प्रश्न क्रमांक 16, 2024 या वर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे?
उत्तर श्रीनगर येथे. प्रश्न क्रमांक 17. पुढीलपैकी कोणत्या देशाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आहे? उत्तर थायलंड देश. प्रश्न क्रमांक 18. समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा थायलंड हा आशिया खंडातील कितवा देश ठरला आहे? उत्तर तिसरा देश. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या देशातील सैन्याने देशातील पहिली त्वचा बँक सुरू करण्याची घोषणा केली आहे? उत्तर भारत देश. प्रश्न क्रमांक 20. जागतिक सिकल सेल जागरूकता दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर 19 जून रोजी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.